तर रात्रीच्या जेवणात आज बनवायचं होतं मस्त पिठलं आणि भाकरी. तर भाकरी बनवून घेतल्या होत्या आत्यानी. मी बनवणार होते पिठलं. तर इकडे आत्यानी मिरच्या घेतलेल्या ग्लासात कुटायला. मिरच्या, लसूण आणि इकडे छान अशा भाकरी बनवून ठेवल्या होत्या आत्यानी. आणि माझं काय काम चालू होतं, मला धुवायची होती कपडे, कारण सकाळी कपडे धुतलेली नव्हती. त्यामुळं आत्याने तोपर्यंत घेतल्या भाकरी बनवून. काय झालं तर सकाळी थोडीशी गडबड असल्यामुळे उशीर झाला आणि मग कपडेच राहून गेली माझी. मग दिवसभर तर काही वेळ मिळालाच नाही. मामा थोडेसे आराम करतायत आणि मी आत्याने भाकरी करूसपर्यंत खूप सारी कपडे धुतले, अंधार झाला आहे. तर मग आत्याने तोपर्यंत भाकरी केल्या. आज दिवसभर घेवडा तोडून खूप वैतागलेलो होतो. मग आम्ही कपडे धुतले, आत्याने भाकरी बनवली आणि बेत आहे आज छान असा पिठलं भाकरीचा. तर छान शेंगदाणे घेतले भाजून, मिरच्या भाजून दिल्या आत्यांना कुटायला. तर असं चुलीवरचं छान गरमागरम बेसन बनवलं होतं मस्त कांदा वगैरे घालून. जिरी मोहरीची फोडणी, लसूण मिरचीची फोडणी आणि मग मस्त तरी कोथिंबीर नाही आहे असं पिठलं आरावर छान असं शिजत होतं. तर कसं वाटलं आरावरचं मस्त शिजत असलेलं गावाकडचं चुलीवरचं बेसन, भाजलेले शेंगदाणे. असा आहे आजचा रात्रीचा जेवणाचा बेत आणि आमच्या मामांचं तर खूप आवडीचं आहे. त्यामुळे मामांनी गरम गरम जेवायला बसलेत, या जेवायला.